आणि यानंतर बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे पुण्यात स्वाक्षरी मोहीम राबवणार। मी मराठी माझी मराठी उपक्रमाचं आयोजन सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत स्वाक्षरी मोहीम घेणार। शनिवार चौकामध्ये मोहीम राबवण्यात येईल। पुण्यातील हवेतील प्रदूषणाचा मुद्दा गंभीर। रस्त्यावरील डंपर मिक्सरमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुरळा। अवजड वाहनांकडे वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष। बांधकाम व्यावसायिकांना नियमांचं पालन करण्याच्या सूचना। पुणे महापालिकेचा बांधकाम व्यावसायिकांना इशारा। बांधकामामधून धूळ मोठ्या प्रमाणावर येत असेल तर कारवाई होणार। पुणे महापालिकेकडून नोटिसा पाठवण्यास सुरुवात। पुणे जिल्ह्यातील आमदारांना निधी उपलब्ध होणार। आमदार स्थानिक कार्यक्रमांतर्गत जवळपास 50 कोटींचा निधी उपलब्ध। ई समर्थ पोर्टलवरती निधी प्राप्त। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील शीतल तेजवानीची सुटकेसाठी हायकोर्टात धाव। शीतल तेजवानीची जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल। हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस। भूमिका स्पष्ट करण्याचा हायकोर्टाचा सरकारला आदेश। पुण्यातील बाणेर पासपोर्टला ऑफिसला मेलद्वारे धमकी। आरडीएक्सने कार्यालय उडवून देण्याची धमकी दिली। बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल। अधिकचा तपास या संदर्भातला सुरू। 29 मार्चपासून इंडिगो पुण्यातून बँकॉकला जाणारी सेवा बंद करणार। इंडिगोने आतापासून बुकिंग घेणं बंद केलं। इंडिगोने सेवा बंद करताना कोणतंही कारण दिलेलं नाही। पुण्याहून चेन्नईला निघालेलं विमान 2 तास उशिरा पोहोचलं। गुरुवारी रात्री 10:55 पुण्यातून निघणार होतं हे विमान, मात्र ते रात्री 12:15 वाजता निघालं। विमान उशिरा निघण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट। पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर या ठिकाणी 7 मार्चला महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन। शिबिराच्या पूर्वतयारीसाठी ग्रामस्थ आणि प्रशासनाची विशेष घोंगणी बैठक आयोजित करण्यात आली। महसूल अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित। आणि यानंतर पुढे पाहूया जिल्ह्याच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय महिलेची हत्या। करमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकटा शिवारामध्ये घटना घडली। बकरी चरण्याच्या वादातून महिलेची हत्या केली। घटनेने जिल्ह्यात खळबळ, आरोपी अटकेत। चिपळूणमध्ये कोकण विभागीय काँग्रेसचं प्रशिक्षण शिबिर आजपासून। रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली शिबिर। शिबिरात संघटनात्मक कामकाज आणि पक्षाच्या धोरणांवरती मार्गदर्शन। जळगाव महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची नावं निश्चित। घोषणांची केवळ औपचारिकता बाकी। कोल्हापूरमध्ये आजपासून माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेला सुरुवात। नवनियुक्त महापौर रुपराणी निकम यांनी स्वच्छतेसाठी उपक्रम सुरू केला। स्वच्छता मोहिमेत सामाजिक संस्थांचा देखील सहभाग। कराड दक्षिणमधील 135 भजनी मंडळांना शासनाकडून 33,75,000 अनुदान मंजूर। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रत्येकी 25,000 रुपये मिळणार। लवकरच रक्कम वर्ग होणार। आणि पुढे पाहूया शहरांच्या बातम्या। नागपूरमध्ये पावसाळ्यापूर्वी नाले सफाईसाठी 1 मार्चपासून विशेष मोहीम सुरू करा। महापौर नीता ठाकरे यांचे निर्देश। नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीसह 379 नाल्यांची स्वच्छता केली जाणार। सोलापूरच्या कुर्डुवाडीतल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची मका खरेदी त्वरित करा। मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा। तहसील प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा। अमरावती बाजारात टोमॅटो आणि वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक। शेतकऱ्यांना टोमॅटोचा केवळ 3 ते 4 रुपये किलो दर। उत्पादनाचा खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी संकटात। हमाली वाहतूक दलालीमुळे शेतकरी हवालदिल। मालेगाव महापालिकेत स्थायी समितीचे 16 तर महिला आणि बालकल्याण समितीचे 9 सदस्य जाहीर। इस्लाम पार्टीचं वर्चस्व। समित्यांमध्ये शिवसेना, नगरसेवकांना देखील स्थान। भाजपचं संख्याबळ नाही, त्यामुळे दोन्ही समित्यांमध्ये स्थान नाही। मालेगाव महानगरपालिका स्थायी समितीमध्ये इस्लाम पार्टीचंच वर्चस्व पाहायला मिळालं। संख्याबळ कमी असल्यानं दोन्ही समित्यांमध्ये भाजपला मात्र कुठेच स्थान आपलं मिळवता आलेलं नाही। मालेगाव छावणी पोलिसांचा छत्रपती संभाजीनगरमधील बनावट नोटांच्या प्रेसवर छापा। 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत एकाला अटक। बँकेत जमा करताना बनावट नोटा आढळल्या, त्यानंतर गुन्हा दाखल। दळगाव राजा तालुक्यातील नारायणखेड निमगाव गुरुप परिसरामध्ये अवैध रेती उपसा सुरू। खडकपूर्णा नदीतून ठरवून दिलेल्या हद्दीबाहेर बोटीद्वारे वाळू उपसा। संबंधितांवर कारवाई न झाल्यानं तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। अमरनाथमधील बंद असलेल्या बंगल्यातील घरफोडी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल। पोलिसांनी तब्बल 17 दिवसांनी गुन्हा दाखल केला, मात्र गुन्ह्याची माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ। भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या बाजूला उड्डाणपूल उभारण्याची मागणी। रेल्वे फाटक ओलांडत जीव मुठीत धरून नागरिकांचा प्रवास। फाटक तासनतास बंद राहिलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला उशीर, रुग्णांचे हाल।